शक्तीपीठ महामार्ग आमच्या बोर्डातून गेला तर आपल्या बोरोड्याचे बीड व्हायला वेळ लागणार नाही। या गावामध्ये जे पिकतं ते कागद तालुक्यामध्ये विकतं। बोरोडेकरांना रक्ताचं सडे जरी व्हायला लागले तरी आम्ही ते व्हायला तयार आहोत। आमच्या बोरोड्यातील एकही शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करू देणार नाही। महामार्गाची मोजणी करण्यासाठी बोर्डामध्ये येईल तो येईल स्वतःच्या पायाने, परंतु तो परत जाताना स्वतःच्या पायाने जाणार नाही। बाधित शेती 550 एकर व त्याच्या साईडच्या शेती धरून 750 एकर जमीन, तसेच 200 ते 250 घरे जातात, 80 विहिरी जातात, 80 विहिरींच्या पाईपलाईन जातात। हे जर शक्तीपीठ महामार्ग आमच्या बोर्डातून गेला तर आपल्या बोरोड्याचे बीड व्हायला वेळ लागणार नाही। अशा प्रकारे आमच्या बोरोड्यावरती फार मोठं संकट आलेलं आहे आणि ते संकट दूर करण्यासाठी आम्हाला बोरोडेकरांना रक्ताचं सडे जरी व्हायला लागले तरी आम्ही ते व्हायला तयार आहोत। आमच्या बोरोड्यातील एकही शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करू देणार नाही व जो अधिकारी या शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी बोर्डामध्ये येईल तो येईल स्वतःच्या पायाने, परंतु तो परत जाताना स्वतःच्या पायाने जाणार नाही। अशी माझी शासनाला एक कळकळीची विनंती आहे। तसेच मोजणी करा येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे। कागद तालुक्यामध्ये बोरोडे एक असं गाव आहे की या गावामध्ये जे पिकतं ते कागद तालुक्यामध्ये विकतं। त्यासाठी सर्व मोजणी करा येणाऱ्या माझ्या कारकुनांना, अधिकाऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही बोरोडे, उंदरवाडी, फराकटेवाडी या गावासाठी मोजणी करत येत असताना फार मोठा विचार करून तुम्ही आमच्या बोरोड्यामध्ये मोजणीला यावं ही आमची तुम्हाला विनंती आहे।